नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतात फर्टिलायझर टँकमध्ये आपण जीवामृत भरतो आहे. हे आपले जीवामृतच्या टाकीची हाईट उंच असल्यामुळे आपल्याला म्हणजे हातानं किंवा पंपानं वरती चढवायची गरज पडत नाही आहे. आणि हे जे फर्टिलायझर टँक आहे आपण मगाशी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. हा खालचा आहे आउटलेटचा वाल आहे, हा इनलेट आहे लाल कलर, आणि तो तिकडचा काळा कलर दिसतो तो आउटलेटचा वाल आहे. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. हा मेन वाल आहे. हा मेन वाल आपला कंटिन्यू चालू असतो, तिरपा असतो. आणि हे जे दोघं वाल आता मी बंद करून ठेवलं आहे, हे टाकी भरायचं काम आहे. हे बघा, हे टाकीतलं हे संपलेलं आहे, म्हणजे आपली हे टाकी वरची टाकी संपली आहे. आपण आता खालच्या टाकीचा हे वरचा आपण वाल बंद करून देतो आहे. आणि आपण आता बघू शकतात, इकडे पण दाखवतो मी. आपण ही जे टाकी बसवलेली आहे याची हाईट आपण उंच केलेली आहे, म्हणजे खाली एक टाकी ठेवली, त्या टाकीमध्ये माती भरलेली आहे. आणि हा बघा, आपण हे वरची एक टाकी ठेवली, 200 लिटरची टाकी आपल्याला पुरी होते जीवामृतसाठी. आपण काय करतो, यातलं फक्त 90 लिटर आपण जीवामृत सोडतो. आणि त्यात हे 200 लिटरची टाकी असल्यामुळे बाकीचे जे समजा 100-110 लिटर जे त्यात तसंच राहू देतो. त्यात परत पाणी भरतो. पाणी भरल्यानंतर परत आपण त्यात 1 किलो गूळ आणि 1 किलो ताक हे टाकतो. हे जीवामृत नसून हे गोकृपामृत आहे. आपण जीवामृतसाठी सुद्धा इथे एक टाकी करू. जीवामृतसुद्धा आपण एकच टाकी ठेवू. एका टाकीमध्ये कसं आहे, आपण जे मटेरियल टाकलेलं त्यातलं 200 लिटरपैकी 200-250 लिटरची जी टाकी असते त्यातलं आपण फक्त 90च लिटर वापरायचं आणि परत त्यात मटेरियल टाकायचं. म्हणजे हे जे व्हायला जे लोक आपण 8 दिवस 10 दिवस लावतात, आपण हे 3 दिवसात आपण हे सोडू शकतात. म्हणजे ऑलरेडी त्यात पहिलं तयार झालेलं असतं आणि आपण जे नवीन टाकलेलं असतं ते कच्चं असतं किंवा त्यात तयार झालेलं मिक्स करून ते आपल्याला केले. आपण 2-3 दिवस आड आपण हे कायमस्वरूपी, म्हणजे आपलं जे सायकल आहे, आपण 3 दिवस आड किंवा 8 दिवस आड सोडलं तरी काही फरक नाही. आपल्याला जसा वेळ मिळाला तसं आपण हे सोडू शकतो. म्हणजे आपल्याला जीवामृतसाठी जास्त टाक्या ठेवायची गरज नाही.